खून, दरोडा, बलात्कार, अपहरण, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना तुम्हीही होऊ शकता सावध. मात्र तुम्हाला खबरदार करण्यासाठी आम्ही अशाच गिधाडांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महिलांपासून लहानांपर्यंत कुणालाही ही गिधाडं करू शकतात सावध. तुम्ही रहा खबरदार. तुरुंगात असलेल्या मुस्तफा डोसाने आपल्या दुबईतल्या हॉटेल्स आणि ज्वेलरी शॉपसाठी मॉडेलची ऑडिशन घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सगळं कसं घडलं? पोलीस का नाही बोलत याच्यावरती? गँगस्टर मुस्तफा डोसाचा आणखी एक कारनामा उघड झालाय. ऑर्थर रोड जेलमध्ये असलेल्या मुस्तफानं चक्क मॉडेलची ऑडिशन घेतली आहे, तीही कोर्टाच्या आवारात. या घटनेनं खळबळ उडाली आहे. कधी घडलं हे सर्व? ऑर्थर रोड तुरुंगात आहे मुस्तफा डोसा. मुस्तफा डोसा साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी. वेगवेगळ्या प्रकरणात सेशन कोर्टात आणलं जातं डोसाला. मुस्तफाचे दुबई हॉटेल्स आणि ज्वेलर शॉप. हॉटेल आणि ज्वेलर शॉपसाठी हव्यात मॉडेल. कोर्टाच्या आवारातच व्हायची मॉडेलची ऑडिशन. मे महिन्याच्या सुरुवातीला मुस्तफाला आणलं होतं कोर्टात. कोर्टाच्या आवारात आणल्या होत्या 12 मॉडेल्स. कोर्टाच्या आवारात मुस्तफाचे हस्तकही असायचे हजर. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटाची ताडा कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यासाठी मुस्तफा डोसाला आणलं जातं. मुस्तफाचे संबंध मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आहेत. अत्यंत कडक बंदोबस्तात आणत असूनही डोसा मॉडेलची ऑडिशन कसा घ्यायचा? ही बाब पोलिसांच्या लक्षात आली नाही का? की पोलिसांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलं? कोर्ट परिसरामध्येच मुस्तफा डोसाने एका मॉडेलचं ऑडिशन घेतलं, पण त्या मॉडेलला ब्लॅकमेल करायला गेलेला एका तोत्या क्राईमच्या अधिकाऱ्यामुळे हे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पण सवाल असा आहे, तो कोऑर्डिनेटर होता, तो मुस्तफा डोसापर्यंत पोहोचला कसा? ह्याचं उत्तर कोणाकडेच नाही आहे. कॅमेरामॅन शारीफसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. विशेष म्हणजे प्रत्येक तुरुंगात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा असताना मुस्तफा डोसासाठी या यंत्रणेचा वापर का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होतोय. वो जेल में है और वहाँ आप उसको ऐसी सहूलियत देते हैं, उसकी इतनी ज़रूरत है कि वो सब अपना धंधा कोर्ट से चलाता रहता है. मतलब जेल से बाहर आता है तो कोर्ट में वो इंटरव्यू लेता है. ये बात बहुत अलग है. मतलब वो एस्कॉर्टिंग पार्टी इज गिल्टी. मैं तो कह रहा हूँ उनको तुरंत सस्पेंड करना चाहिए. मुस्तफा डोसाला तुरुंगाचा राजा म्हटलं जातं, पण कोर्टाच्या आवारात त्यानं मॉडेल्सच्या ऑडिशन घेतल्यानंतर त्याला कोर्टाचा बादशाह म्हटलं जातंय. ही खूप गंभीर बाब. विशाल सिंह, जय महाराष्ट्र, मुंबई. ड्रग माफिया बेबी पाटणकर प्रकरणात आता 5 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे धर्मराज काळोखे आणि बेबी पाटणकर यांच्या काळ्या ड्रग्सच्या धंद्यात पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे, ही गोष्ट आता उघड झाली आहे. ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर प्रकरण आता वेगळ्या वळणावर आलंय. पोलीस कॉन्स्टेबल धर्मराज काळोखेकडे पोलिसांना 112 किलोचा MD ड्रग्सचा साठा सापडल्यानं मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर ड्रग्ज मागची खरी सूत्रधार बेबी पाटणकर असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी तिला अटक केली. आता या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 5 पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आहे. कोण आहेत ते पोलीस अधिकारी? सुहास गोखले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आझाद मैदान. गौतम गायकवाड, पोलीस निरीक्षक, इगतपुरी पोलीस ठाणे. सुधाकर सारंग, पोलीस उपनिरीक्षक, अँटी नार्कोटिक सेल, आझाद मैदान. ज्योतिराम माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे प्रतिबंधक, मुंबई. यशवंत पार्टे, हेड कॉन्स्टेबल, एंटी नार्कोटिक सेल, आजाद मैदान. बेबी पाटणकर से जो मीटिंग हुई थी वो 10 मार्च को हुई थी. पुलिस का ऐसा एलिगेशन है कि वो मीटिंग जो थी वो अक्यूज नंबर 2 PI गायकवाड़ ने उनके घर पे जाके की थी. वो भी खाली अक्यूज का स्टेटमेंट है. प्राइमा फेसी उनके पास कोई इंडिपेंडेंट मटेरियल नहीं है कि गायकवाड़ साहब उसके घर पे जाके कोई मीटिंग किए हुए. ड्रग्ज माफिया बेबी पाटणकरकडे कोट्यावधींची मालमत्ता आहे. 30 वर्षात तिनं ड्रग्सच्या तस्करीत मोठी माया गोळा केली आहे. त्यात पोलिसांकडून अडथळे नको म्हणून तिनं खबरदारी घेतली, पण अखेर 5 पोलिसांनाच अटक झाली आहे. ऑफिसर लोग 5 लोग अरेस्ट किया था कल, आज प्रोड्यूस किया है.
बेसिकली वो लोग को 59(1) और 27 ये लगा है। 27 ये बेलेबल नहीं है, लेकिन 59(1) बेलेबल है। लेकिन मजिस्ट्रेट अभी पुलिस कस्टडी दिया है 4 तारीख तक। बेबीला वाचवण्यासाठी, तिचा धंदा वाढवण्यासाठी सुहास गोखले यांनी तिच्या स्पर्धकांना कारवाईच्या नावाखाली नामशेष केल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे। 5 पोलिसांना अटक केल्यावर बेबी पाटणकरचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांची पुढची कारवाई काय असेल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। या ड्रग्ज तस्करीत मुंबई पोलिसांचे बडे अधिकारी गुंतले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे DCP लेवलचे अधिकारीही या ड्रग्ज तस्करीत सामील होण्याची माहिती मिळत आहे आणि अशी माहिती मिळते आहे की त्या अधिकाऱ्याकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती आहे। कॅमेरा शारीफसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। खबरदारमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र।